मला द्या ना द्या ना द्या ना फुल दबाव आणतोय. चालू कामावर दबाव. एक सेकंड साहेब, आम्ही तुमच्या चालू कामावर दबाव आणत नाही. आम्हाला पण माहिती आहे की तुम्ही आज काय षडयंत्र करून आलात ना आमच्यासाठी. आम्हाला सगळे माहिती आहे. आम्ही फक्त झेंडा मागतोय. आमचा झेंडा द्या. कायदेशीर का कायदेशीर? मग तुम्ही दुसऱ्या कार्यालयांवर का कारवाई करत नाही? कधी करणार? मी कधी करणार हे तुम्ही वरिष्ठांना विचारा. का वरिष्ठांना? तुम्ही पदाधिकारी सब इंजिनियर आहे साहेब. मी पोलीस स्टेशन मध्ये 4 लोक इथे काम चालू राहणार. अडथळा धरणार मी. धरा ना. अहो अडथळा धरा ना. तुम्ही करा ना कंप्लेंट. बघतो ना मी. करा ना कंप्लेंट. मला पण ते बघायचं आहे. कंप्लेंट करा कंप्लेंट. मला ते बघायचं आहे. तुम्ही जागा कब्जा करणार. कोणी केली कब्जा? मग कशाला ओरडायचं कारणच काय नाही. माझा झेंडा काय करणार? अहो झेंडा लावला म्हणजे जागा कब्जा केली. एवढं विमान विकू नका. एवढा विमान विकू नका. ओनली ऑब्जेक्शन म्युन्सिपल लँड. तर पुढे जाऊन अनदर लँड त्याच्यावर काय कारवाई करा? काय जाऊ मी कारवाई? तुम्हाला डोळे नाही का? आदेश आला आम्ही कशाला आदेश येणार? तुम्ही सब इंजिनियर. तुम्हाला सब इंजिनियर तुम्हाला सब इंजिनियर म्हणून तुम्हाला कुणाच्या आदेशची गरज आहे? आता बघा तुम्हाला प्रक्रिया मी काय सांगितलं. हे दलालीगिरी चालू आहे. हे दलालीगिरी चालू आहे. ही दलाली चालू आहे. दलाली. हे दलाली चालू आहे. दलाली. साहेब आम्ही बसलोय ना इथे. तुम्ही तिकडे मग त्या पोलीस स्टेशन मध्ये जे निर्णय नंतर काम चालू करा. आम्ही पण येतो. चला. हा चला चला साहेब. पोलीस स्टेशन मध्ये जे निर्णय आता बसा गाडीमध्ये. हे थांबतील नाही. इथं गर्दी नाही होत. त्यांच्या माणसं पण थांबतायत ना. थांबू द्या ना. मग त्यांच्या कशाला थांबायचं? का थांबणार यांचे माणसं? त्यांच्याकडे वर्क ऑर्डर कुठे आहे? वर्क ऑर्डर कुठे आहे? खाते काम आहे. डिपार्टमेंट कामाला वर्क ऑर्डर. अहो मी काय म्हणतोय, मला माहित. अहो मी सांगतो तुम्ही जागा कब्जा करताय रेलिंग लावून. करा तक्रार ना. आम्ही तेच कशाला करू? तिकडे जा तुम्ही. गिरणे साहेब मी सांगतो ते ऐका. साहेब यांच्याकडे वर्क ऑर्डर आहे का हे रेलिंग लावायचा? नाही ना. नाही ना. उत्तर दिलं. तुम्हाला वर्क ऑर्डर दाखवा ना. रेलिंग लावायचं वर्क ऑर्डर दाखवा. उत्तर दिलं आम्ही. नाही ते पर्यंत काम बंद ठेवा साहेब. ते पर्यंत काम बंद ठेवा. काम का बरोबर. अहो अनलिगल करताय. विदाऊट वर्क ऑर्डर कुठलाही काम महानगर साहेब मी इथं विचारतोय ना साहेब. मी कशाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ? महानगरपालिका साहेब महानगरपालिका कुठलाही काम विना वर्क ऑर्डर करू शकत नाही. साहेब विना वर्क ऑर्डर महानगरपालिका कुठलाही काम करू शकत नाही. महानगरपालिकेचा अधिकारी असू द्या किंवा कमिशनर असू द्या. कमिशनर आला आणि बोला ना इथे बांधून टाका. त्याला वर्क ऑर्डर पाहिजे. त्याला परवानगी पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटची. साहेब वर्क ऑर्डर मागवा तर काम चालू होणार. नाही तर बंद ठेवायचं काम. मला वर्क ऑर्डर दाखवा. मला वर्क ऑर्डर दाखवायचं आहे. या कामाचा मला वर्क ऑर्डर पाहिजे. सांगतील ना दाखवायचं. मी काय म्हणतोय वर्क ऑर्डर सांगायचा नसतो. वर्क ऑर्डर दाखवायचा असतो. सर तुम्ही यांना सांगा. साहेब यांनी कारवाई केली ना. माझ्या बोर्डवर कारवाई केली ना. यांना सांगा मला वर्क ऑर्डर दाखवा. नाही आता देणार काम. मी माझ्या गाडीत येणार. मी तुमच्याही गाडीत येणार. मला पहिला वर्क ऑर्डर दाखवा. मला पहिला वर्क ऑर्डर दाखवा. हा सर. नाही सध्या तर नाही लागलं तर मग सांगतो. मला कॉपी पाहिजे. या सर. नाही कॉपी नाही. मला वर्क ऑर्डर पाहिजे. नंतर काम चालू करायचं. आपलं काम पण बंद करायचं प्रयत्न नाही करत. वर्क ऑर्डरची कॉपी मागतोय. तुमच्याकडनं वर्क ऑर्डरची कॉपी मागतोय. तुम्ही तारी साहेब आणि चौगुले साहेब दोन्ही स्वतःचा पर्सनल प्रॉपर्टी इथं कब्जा करताय. हे माझा आरोप आहे. द्या ना तक्रार. कशाला देऊ मी? अरे मग असं नाही ना. तुम्ही काय कशाला देऊ? तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाही म्हणजे तुम्ही नाही बांधू शकत. खोटा आरोप. नाही ना. का तुमचा वर्क ऑर्डर दाखवा. खोटा आरोप. वर्क ऑर्डर दाखवा. डिपार्टमेंटल असेल तर काही करणार का तुम्ही? कुठला चोकअप ते डिसेंडिंग मध्ये ऐका ना. ते डिसेंडिंग मध्ये वर्षभराचा टेंडर असतो. मला शिकवू नका. आमच्याकडे दाखवा. तुम्ही रस्ता अडवताय. मला याचा वर्क ऑर्डर दाखवा. तुम्ही आमच्यावर आरोप करताय ना. मी तुमच्यावर आरोप करतोय. तुम्ही जागा कब्जा करताय. आम्ही काढतो. नाही आम्हाला करायचं असतं तेव्हाच केलं असतं. केलंय म्हणून तर आम्हाला. मला हे समजत नाही. एक मिनिट फोटो दाखवा साहेबांना. कुठं बांधकाम अनधिकृत बांधकाम? नाही ऑफिसला तर देतोय. कुठं अनधिकृत बांधकाम मला समजत नाही. आम्ही केलं कुठं?
आम्ही कुठं केलं आम्हाला हे समजत नाही. बांबू लावल्यात का काय लावलंय? आम्ही शेण लावलं, आम्ही वाचनालय बनवलं. अरे साहेब एक झेंडा लावला त्याच्यात यांना अनधिकृत बांधकाम दिसतोय. एलवॉर्डचे अधिकारी एवढे टाईट झाले, बाप रे बाप. कोणी केलं? अहो, नाका तिथे शाखा हे ऐका 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 साहेब, नाका तिथे शाखा म्हणजे काय? तिथं कुणाला त्रास होत नसेल. आम्ही गरीब लोक आहोत साहेब, आमच्याकडे ऑफिस भाड्यावर घेणं किंवा बांधून घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून सामान्य साहेबांनी सांगितलं जिथं नाका असेल तिथं एक बोर्ड लावा आणि तिथं लोकांची समस्या सोडवा. आम्ही त्यासाठी इथं आम्ही बोर्ड लावला फक्त छोटासा. आम्ही काय अनधिकृत कब्जा केला तारीसाहेब, वाचनालयाच्या नावावर शाखा म्हटलं त्या दिवशी नाही. ते दिसत नसतं. तुम्हाला काल मी बोललो तुमच्या डिवायडर मध्ये तुम्ही आरी आहात, तुम्हाला बोललो की त्याच्यामध्ये जे बोर्ड लागलेले आहेत महानगरपालिके सोडून तुम्ही काय काढले नाही अजूनपर्यंत? ब्युटिफिकेशन साठी दिले. अहो मी काय म्हणते लावले हा? ते कंपनीने लावले. कुठल्या कंपनीने दिले आम्ही. त्या आमदाराचा बोर्ड कंपनीने लावलाय. जर कोणी लावलं तर त्यांना माहिती. आमच्या कंपनीला अहो साहेब, मी काय म्हणतो ऐका ना एक मिनिट. तुम्ही त्या कंपनीला विचारा आमदाराचा बोर्ड कुणी लावला. उद्या मी लावेल तर तुम्ही काढणार का? मी लावलं तर तुम्ही काय काढणार ना? कंपनीचं नाव आणि बोर्ड आला पाहिजे. आमदाराचं नाव कसं येतं गीतांमध्ये? तुम्ही हे सगळे साहेब हे गुलामगिरी चालू आहे एलवॉर्ड मध्ये. गुलाम झालेत आणि हेर्लेकर साहेब तर आहे ना एकदम गुलाम झालेत आणि सगळे गुलाम आहेत. आम्हाला ना असं कंटाळा येतो साहेब यांच्याकडे काम घेऊन जायला. आता फुटपाथवरचे, नाल्यावरचे, पायपावरचे सर्वच बांधकाम काढून पाहिजे आम्हाला. साहेब, मला वर्क ऑर्डर द्या. रोडवरती एवढे वाटाडे कामात पडलेले असतात. काय दिसणार नाही ना, काय नाही. हप्ता येतो ना. आता हे घेतात की कोण घेतं मला माहित नाही. हप्त्याशिवाय ते रस्त्यावर सामान ठेवू शकत नाही. कारण एक बोर्ड काढायला बघा किती स्ट्रिक्ट झालेत अधिकारी एलवॉर्डचे. एक बोर्ड काढायला आता रोज तुम्हाला तुमच्या एलवॉर्ड मध्ये रोज लाईव्ह करणार आणि रोज दाखवणार हे अनलिगल आहे. आता तुम्ही किती काम करताय मी बघतोय साहेब. तुम्ही ना कॉलरवर हात टाकलाय, लक्षात ठेवा. तुम्ही एक प्रेमाने सांगितलं असतं ना भानुशाली आम्हाला कंप्लेंट आली आहे कृपया काढून टाका. साहेब आम्ही विचारलं असतं साहेब अडचण काय, आम्ही काढून टाका. साहेब रस्त्यावर 200 फूटची बांधकाम आहे हो, त्यांना दिसत नाही. समजा आता तर लाईव्ह मध्ये सांगतोय ना, जनता बघते, यांचे कमिशनर बघत असतील, हेर्लेकर साहेब ऑफिसमध्ये बघत असतील माझी लाईव्ह. आता ते कधी तोडणार तुम्ही या रस्त्यावर? असं समजा मी कंप्लेंट करत नाही साहेब, असं जाता जाता कधी तोडणार आहे तुम्ही? चौगुले कधी तोडणार ते? पुढे जात जाता साहेब तुमचे साहेबांना बोलवा ना, इथे हेर्लेकर साहेबांनाच बोलून घ्या ना. तुम्ही म्हणता तसं आहे. कार्यालयामध्ये तुम्ही भेट घेतली. मग आमचं थोडं पण तोडलं पाहिजे ना. तुम्ही अनधिकृत काम करणारे कुणी लोक आहे. केलंय? तुम्हीच केलं ना. काय केलंय? आता तुम्ही भांडताय म्हणजे तुम्ही अरे केलं. साहेब, मी अनधिकृत कुठं एक मिनिट कब्जा केला असता, शेड बांधला असता, मी काही चुकीचं केलं असता साहेब तुम्ही माझं तोडून टाका ना. अनधिकृत बांधकामचं स्वरूप कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. काय तुम्हाला ती दिसत नाही? देतो. तुम्हाला पुढची दिसत नाही? तुम्हाला पुढची दिसली नाही? त्याचंही उत्तर देऊन झालंय तर तुम्ही पुन्हा पुन्हा काय उत्तर देऊन झालं? काय उत्तर दिलं? त्याचं उत्तर माझे साहेब सांगतील, माझे साहेब सांगतील. अरे काय तुमच्या साहेब सांगतील? तुमचे साहेब काय सांगणार? इलिगल आहे, तोडणारच का? हा एका आमची नस दाबायचा प्रयत्न करताय का तुम्ही? आम्हाला ना आता डबल फोर्स मध्ये तुमच्या अंगावर घेताय, लक्षात ठेवा. आता आम्ही सोडणार नाही. मला ह्याचा वर्क ऑर्डर पाहिजे, मला ह्याचा वर्क ऑर्डर पाहिजे. साहेब तुम्ही बोर्ड लावल्यावर पेनल्टी टाकतात ना कोर्टामध्ये, दादर कोर्टामध्ये बोलवतात ना तुम्ही बोर्ड लावल्यावर, खंबे आल्यावर पण तुमच्या दिवारावर, तर त्या द्या ना. कसं काढायचं कशा साहेब? यांना सांगा पहिला द्या ना, लेटर द्या, लेटर द्या त्यांना. तुम्ही ठराव करा, महानगरपालिकेवर सगळं बांधकाम करून ठेवू दे. हो साहेब, नाही हो साहेब, ते नाही सांगत. कारवाई करू नये म्हणून. आमच्या साथ जे होतं ते सांगतात. आता मी सांगतो आम्ही कारवाई करा असं सांगत नाही. ज्यांनी 25 कार्यालय बांधले ना प्रत्येक तुम्हाला नाही कोण म्हणलं? तुम्हाला नाही कोण म्हणलं? हा? असं नाही, तुम्ही काम हो या हो, चौगुले, चौगुले साहेब. हे बघा, हे बघा अनधिकृत बांधकाम, हे बघा अनधिकृत बांधकाम बघा ना, अनधिकृत बांधकाम बघा ना, हे बघा ना, अडथळा ना दाखवतोय. काय दाखवायला तयार नाही. नाही ना, हात कुणी पकडला? हो लाईव्ह आहे, हात कुणी पकडला नाही. तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला आम्हाला षडयंत्र करून आम्हाला फसवायचं आहे. आम्ही फसणार नाही आणि आम्ही फसलो तर तुम्हाला फसवून घेऊन जाणार. हा नाही साहेब, यांना सांगा काम बंद करा. वर्क ऑर्डर पाहिजे तेपर्यंत काम बंद करा. हा
हे, इथं उभे राहा, महिलांनी घ्या. साहेब, आम्ही काय करत नाही, साहेब. या सांगितलं चालू ठेवा आम्ही आहे चला ना साहेब तुम्ही चला तरी पहिले लोकांना तरी या गाडी काढ गाडी नाही त्याच्या हे शुभम भाई मला बसव मला बसव हा बरोबर आहे थांबव पाहिजे साईडला मॅडम जगताप मॅडम जाऊ घ्या देतात ना चला इथे कोण थांबलो हा घ्या इथे कशाला आता इथं डायरेक्ट तिकडे जायचं आता इथे कोण नाही इथं आम्ही थांबणार चला हे थांबा की